श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी निमित्त श्री भगवान हरिविष्णूंची आपल्याला कोणची सेवा करायची आहे आणि आज आपण आषाढी एकादशी निमित्त कोणचं पठण करायचं हे आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार सगळ्यांना. आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपल्या आषाढी एकादशीपासून 4 महिने चातुर्मास चालू होतो. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी आणि ह्या म्हणजे आपल्याला बघा 12 एकादशी असतात. वर्षातून आपल्याला एवढ्या एकादशी आपल्याच्याने करणं होत नाही. तर आपण ह्या 2 जर एकादशी केल्या, आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी, तर आपल्याला पूर्ण वर्षभर एकादशीचं केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. त्यामुळे आपल्याला ह्या 2 एकादशी ह्या आवर्जून करायच्या आहेत. आणि ह्या दिवशी तुम्ही जे काही व्रत करताल, जे काही तुम्ही पठण वगैरे करताल, तर त्याचं आपल्याला अधिक पटीने पुण्य प्राप्त होत असतं. ह्या एकादशीचं हे पवित्र दिवसाच्या दिवशी तुम्ही कुठलीही सेवा करा, छोटी सेवा करा किंवा मोठी सेवा करा, त्याचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्याला जमेल अशी सेवा ह्या दिवशी करायची आहे. आणि आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला म्हणजे पांडुरंगांना आपल्याला जे काही आपल्याला अभिषेक करता यायचा आहे, तो घरच्या घरी करू शकता किंवा मंदिरात जाऊनही तुम्ही करू शकता. तर आपण मंदिरात जाऊन जर केलं तर चांगलंच आहे, पण तिथं खूप गर्दी असते. सगळ्यांना एवढं करता येणार नंबर असतात तिथं, एवढं होणं शक्य नाही. तर आपल्या घरीच आपल्या मूर्ती असती, तर आपण घरी आपल्या मूर्तींवर आपल्याला अभिषेक करायचा आहे त्या दिवशी. आणि हे अभिषेक जर केला तर आपल्या घरामधले जे काही अडी-अडचण आहे, संकट आहे, ते सुद्धा निघून जातात. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि साहित्य आपल्या घरामध्ये सगळं असतं. त्यामुळे आपल्याला बाहेर जायची पण म्हणजे कुठंच आवश्यकता पडत नाही. आणि अगदी सहज जमेल असं, सगळ्यांना जमेल असा अभिषेक असतो घरामध्ये. तर आपल्याला पहिले ताम्हणामध्ये आपल्याला श्री हरी विठ्ठलाची मूर्ती आणि आपल्याला माता रुक्माईची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करताना आपल्याला म्हणजे अगदी जप म्हणजे म्हणजे विठ्ठला विठ्ठला म्हणू शकता तुम्ही किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आणि हे मंत्र म्हणणं समजा आपल्याला अभिषेक करायचा आहे. ते झाल्यानंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला देवघरात स्थापन करायची आहे. आणि श्री हरी विठ्ठलाला आपल्याला गंध लावायचा आहे. माता रुक्माईला हळदी कुंकू अक्षदा आपल्याला हे करायचे आहेत अर्पण. आणि जे काही वस्त्र आहे तुमच्याकडे तुम्ही ते वस्त्र घालू शकता. आणि आपल्याला तुळशीचे हार घालायचे आहेत. तर तुळशीचे हार आणताना बघा, आपल्याला लेडीज आपल्याला तुळस तोडत नाही. तर आपल्याला हे आपल्या घरातली मुलं म्हणा, जेंट्स व्यक्ती त्यांच्याकडनं आपल्याला हे पानं तोडून घ्यायची आहे तुळशीचे. आणि तुळस आपल्याला आदल्या दिवशीच तोडायची आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी पानं आपण म्हणजे कोणी तुळस तोडत नसतं. तर हे 2 दिवस किंवा 1 दिवस तुम्ही आधीच ही तुळशी घरात आणून ठेवायची आहे. आणि ह्याचा जमला तर हार करा. इतके जास्त मिळालं तर ठीकच आहे. नसेलच मिळालं तर तुमच्याकडे जे काही पानं मिळतील ते पानं आपल्याला भगवान हरी विष्णूंना, माता लक्ष्मीला, आपल्याला श्री हरी विठ्ठलांना आपल्याला अर्पण करायचे आहेत. एक जरी पान मिळालं तर त्या दिवशी ते खूप महत्त्वाचं पान आहे. कारण भगवान हरी विष्णूंना तुळस ही फार प्रिय आहे. तर त्या दिवशी आपल्याला एक पान जरी मिळालं तरी खूप चांगलं आहे. तर त्या दिवशी आपल्याला ते अर्पण करायचं आहे. आणि बाकी मग तुम्ही पिवळ्या फुलांचे हार अर्पण करायचे आहेत. कारण भगवान हरी विष्णू, श्री हरी विठ्ठल यांना पिवळा रंग प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला हे पिवळे हार अर्पण करायचे आहेत. आणि हे हार घातल्यानंतर आपल्याला जे काही नैवेद्य दाखवायचं आहे, तुमच्या गोडाचं नैवेद्य फळ असो किंवा खडीसाखर असो, गूळ खोबरं असो, हे आपल्याला नैवेद्य अर्पण करून आपल्याला आरती करायची आहे. जी तुम्हाला येत असेल ती किंवा तुमच्या आवडीची आरती असेल ती आरती करायची आहे आणि तो प्रसाद नंतर सगळ्यांना वाटप करायचा आहे. आणि तो प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा आहे. कारण भगवान हरिविष्णूंचा प्रसाद आपल्याला मिळणं म्हणजे हे आपलं भाग्य, नशीब, म्हणून आपण सगळ्यांनी तो प्रसाद घ्यायचा आहे. आणि ह्या प्रसादाने आपल्या जे काही शरीरातली वाईट ऊर्जा आपल्या शरीरात तयार झालेली असेल, ते सुद्धा आपल्या शरीरातली निघून जाते. आणि बघा, आता ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी विष्णू तत्व जास्त प्रमाणात म्हणजे जागृत झालेलं असतं. त्यामुळं जी काही तुम्ही सेवा केलेली असेल, छोटी असो का मोठी असो, ती त्या सेवेचं फळ सगळ्यांना अनंत पटीने मिळतं. आणि ही जागृत असल्यामुळं अगदी भरभरून आपल्याला मिळतं. म्हणून एरवी जरी आपली सेवा नाही झालं करणं, पण ह्या एकादशीच्या निमित्ताने आवर्जून सेवा करा. आवर्जून कुठलीही मंदिरातली जरी सेवा मिळाली, तर ती आवर्जून करायची आहे. कारण हे जागृत असल्यामुळं आपल्याला त्याच्यातलं एक कणभर का होईना जरी मिळालं, तर त्याचं पुण्य प्राप्त होतं आणि आपल्या घरामधले जे काही संकट, अडी-अडचण असेल, ते सुद्धा निघून जाते. तर बघा,
म्हणजे जी काही तुम्हाला करता येईल, झाडून काढायची सेवा असेल तर ती करा, चटया टाकायची सेवा, जी मंदिरात मिळेल ती म्हणजे सेवा करू शकता. आणि घरात तर आपल्याला पठणची सेवा आहे. आता बघा म्हणजे मंदिरात पठण वगैरे असतं, सगळ्यांचं सामूहिक पठण असतं. तिथेही तुम्ही म्हणजे पठण त्यांच्यासोबत केलं तर खूपच चांगलं आहे. नाही जमलं, शक्य झालं तर तुम्ही तुमच्या घरी सुद्धा करू शकता. तर ह्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनामचा पाठ करायचा आहे. आणि विष्णू सहस्त्रनामचा पाठ केल्याने आपल्या घरामधल्या अडी-अडचणी निघून जातात आणि आपल्यावरचे जे काही संकट येणार असेल ते सुद्धा संकट निघून जातात. त्यामुळे तुम्ही विष्णू सहस्त्रनाम आपल्याला तर हे 4 महिने चातुर्मास आपल्याला जर सेवा घेतली तर खूप चांगलं आहे. आणि नाहीच शक्य झालं तर तुम्ही एकादशीला तरी विष्णू सहस्त्रनाम आपल्याला पठण करायचं आहे. आणि हे आपल्या म्हणजे सगळ्या घरातले जेवढे आहेत तेवढ्यांनी बसून ऐकलं तरी चालतं. ज्यांना म्हणता आलं तर ठीक आहे, नाहीतर मोबाईलवर लावून तरी तुम्ही हे ऐकू शकता. आणि आपल्या ह्या दिवशी म्हणजे अ, जितकं आपल्याला नामस्मरण होईल तितकं करायचं आणि नाही झालं तर आपल्याला नाम जपायचंय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा आपला जप आपल्याला पूर्ण दिवसभर जरी केला तर खूप चांगला आहे. जे काम करता करता जर म्हणू शकता तुम्ही. अगदी म्हणजे तुम्हाला जेवढा म्हणता येईल तेवढा म्हणायचं. सगळ्यांनीच म्हणायचं घरात. तेवढं आपलं नामजप संख्या वाढते आणि आपल्या घरावर सुरक्षा कवच तयार होते. बघा आपल्याला जर काही अडचण असेल आणि आपल्या घरावर जर सुरक्षा कवच असेल तर ते आपल्या घरामध्ये आपल्या संकट येणार नाही. जी काही संकट आहे ते बाहेरच म्हणजे उंबऱ्याच्या बाहेरच राहतील. त्यामुळे नाम जप संख्या आपल्याला खूप वाढवायची आहे. आणि दुसरं कुठलंही पठण नाही झालं तर नाम जप तर हे सहज सगळे करू शकतात. काम करता करता आहे. तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल तर बाहेर जाता जाता सुद्धा आपण नामस्मरण करत करतच बाहेर जाऊ शकतो. तर ह्या दिवशी म्हणजे आपल्याला असं जर आपण पाठ केल्या, आपल्याला भगवान हरिविष्णूंची सेवा केली, श्री हरिविठ्ठलांची सेवा केली, तर नक्कीच आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा करू शकता आणि या दिवशी तुम्हाला जितकं अन्नदान करता येईल, मग अन्नदान म्हणजे एकादशीचं फराळाचं दान करता येईल तितकं करू शकता तुम्ही. फळ दान करू शकता, दूध देऊ शकता. तुम्हाला जे दान करता येईल ते जर ह्या दिवशी केलं, तर नक्कीच आपल्याला घरामध्ये कुठल्याच अडचणी राहणार नाही. जे काही तुमची प्रगती आहे, ती सुद्धा तुमची प्रगती मार्गी लागेल. जे काही कामं तुमचे पैशाचे अटकलेले असतील, ते सुद्धा कामं व्हायला लागेल. तुम्हाला नाही सगळ्यांना देणं झालं, तर 2 लोकांना तरी तुम्ही जे काय तुम्हाला दूध वगैरे द्यायचं, ते सुद्धा दिलं, तर तुमचे कामं व्हायला लागेल. कारण पहा, आपण छोट्यापासून सुरुवात करायची. एकदम मोठं आपण जर सेवा म्हटलं, अन्नदानाचं आपल्याला नाही जमलं, तर शक्य नाही. पण 2 लोकांपासून जर आपण सुरुवात केली, तर नक्कीच आपल्या परिस्थितीत बदल व्हायला लागेल. आपल्या घरात सुद्धा बदल जाणवायला लागेल. त्यामुळे एकादशीच्या दिवशी मुद्दाम आवर्जून आपल्याला आषाढी एकादशी दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे आणि अन्नदान आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. जे तुम्हाला करता येईल ते करायचं. गाईला तुम्ही म्हणजे हिरवा चारा घालू शकता. गूळ जे हरभरा डाळ गूळ खाऊ घालू शकता. हे तुम्हाला जे करता येईल तितकी तुम्हाला सेवा करायची आहे. कारण या दिवसापासून जे आपण 4 महिने चातुर्मास जर एकदा आपण ह्या एकादशीला सुरुवात केली, तर 4 महिने आपल्याकडनं आपोआपच सेवा व्हायला लागेल आणि आपल्याला 4 महिने चातुर्मासाचं फळ मिळायला लागेल. आणि ते इतकं 4 महिने चातुर्मासाचं फळ मोठं मिळेल, की आपल्याला अनंत पटीने फळ मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला वर्षभरात कधी नाही झालं करणं सेवा तरी चालेल, पण या 4 महिने आवर्जून तुम्ही सेवा करा. नक्कीच भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मी तुमच्यावर कृपाछत्र धरतील आणि आपल्या म्हणजे घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभेल. तर ही नक्की सेवा तुम्ही करा. आवर्जून सेवा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.